जय एडामाय हाय एव्हरीवन. तर टी एस व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे शनिवार आणि शनिवारी असते माझ्या पप्पांना सुट्टी, तर त्यामुळे त्यांनी आज एक काम हाती घेतलं आहे. म्हटले की मला बसून खूप बोर होते, तर त्यांनी आपल्या घरचं गार्डन जे आहे छोटंसं झाडे वगैरे लावलेत आपण, ते तुम्हाला पहिल्या पण व्हिडिओत दाखवले आपलं घरचं गार्डन. तर त्याची कटिंग करतो बोलले, कारण आता पावसाळा ज्यावेळेस चालू झाला होता ना, त्यावेळेसच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता किती झाडं वाढले होते आणि त्यावेळेसही कटिंग केली. परंतु आता पुन्हा एकदा करावं लागत आहे, कारण इतके वाढलेत. बघा, हे सीताफळाचं झाड आहे, स्वस्तिकचं झाड आहे आणि आम्ही काल परवासनं हे लावले, कांद्याची पात लावली बकेटमध्ये आणि अद्रक आणि लसूण पण लावले. तर आम्ही योग्य पद्धतीने लावले का नाही मग आम्हाला नाही माहिती आहे, पण तुम्ही असं घरी लावले का नाही मला कमेंट करून सांगा. आणि काय केलं आता पप्पांनी, अर्धवटच झाडं सगळे तोडले आणि मध्येच ना खड्डे घ्यायला तयार झाले तिथे. का तर एक रोपटं जे आहे ते आमच्या बहिणाबाईंनी किड्सनी घेऊन आलेले आहेत आज जास्वंदाचं, तर त्यामुळं ते रोपटं म्हटले की मी लावतो आधी आणि मग त्यानंतर बाकीची कटिंग करतो, कारण त्यांना वाटलं की आता कोणीतरी लावेल, कारण ह्यावेळेस त्यांना झाड लावायला भेटलंच नाही आणि त्यांना झाडं लावायला खूप आवडतात. तर मग काय, म्हणून त्यांनी अर्धवट काम ठेवलं, तिकडचं कापायचे झाडं आणि इथे खड्डा घ्यायला लागले. तर बघा, हे असं खड्डा घेतात आणि मग नंतर हे जास्वंदाचं झाड लावायचं आहे. तर आपल्याकडे ना जास्वंदाचे 3 प्रकारचे झाडं झालेत. आता मागे ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं त्यावेळेस बघा आपल्याकडे लाल जास्वंद होता आणि आता हे नवीनच मागच्या आठवड्यामध्ये लावलं बघा, ते गुलाबी जास्वंद आहे. ते तर ना कंप्लीट 24 तास ताजं राहतं, खरंच अगदी सुकत नाही बिलकुल. आणि हे बघा, हे आता नवीन आणलेलं आहे. तर हे जास्वंदाचं झाड कसं आहे, तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तर खूप छान वाटतं हे जास्वंदाचे झाडं जे आहेत, फुलं किती छान दिसतात. तर असे झाडं पावसाळ्यात हे लावलेच पाहिजेत प्रत्येकाने, चांगलं आहे. आणि हे बघा, आता हे तुम्ही सांगा मला की हे पहिलं झाड जे आहे त्याच्या शेजारी बघा हे दुसरं झाड लावलेलं आहे. तर काहीतरी जागा पाहिजे ना त्याला वाढण्यासाठी, तर पप्पांनी एकदम जवळ लावलं. मग त्यांनाच वाटलं की बाबा खूप जवळ झाले म्हणून, कारण आधी मी सांगत होते नको पप्पा तिथं दुसरा खड्डा घ्या बाजूला, पण नाही ऐकलं त्यांनी. पण नंतर स्वतःच मग दुसरा पण खड्डा घेतला आणि तेच डबल काम झालं. पण ठीक आहे, ज्यांना झाडं लावायचा आनंद मिळतो किंवा आवडत असतं त्यांना काय वाटत नाही म्हणा. तर अशा प्रकारे बघा जास्वंदाचं जे झाड आहे ते लावलं. तर तुम्हाला कसं वाटलं हे? आणि आपले झाडं जे आहेत ना, आता बघा पपईचं पण झाड छान वाढलं आहे आणि त्याला छान पपई पण आलेली आहे. पुन्हा जांभळाचं झाड आलेलं आहे, खायचा लिंबू, सीताफळ वगैरे. बघा हे कसं दिसतं आहे, हे पहिलं आणि हे दुसरं जास्वंदाचं फुल आहे. तर ही आता बघा राहिलेली कटिंग करत आहेत पप्पा. तेवढ्यात मम्मी आली. मम्मी हाय करते आहे तुम्हाला आणि सबस्क्राईब करा म्हणते चॅनलला, आणि मला म्हणते की नाश्ता करायला चल. तर मी नाश्ता करून घेते. आता पप्पांची चालली कटिंग, त्यांचा नाश्ता ऑलरेडी झालेला होता. तर आता मी नाश्ता करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.